नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय. चला हा बाई उद्या होऊ दे व्हायरल. तर मंडळी, गेले 3 दिवस तुला पाहतरीची ही टीम आपल्या बरोबर आहे आणि सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या पत्रकार परिषदेकडे वळण्याची. कालच्या भागात पत्रकारांनी तुला पाहते रे या मालिकेतल्या कलाकारांना आपल्या मनातले प्रश्न विचारले. आता पाहूयात पुढे. चला पुढचा प्रश्न घ्या. मायराजी तुम्ही आता बोललाच आहात तर तुम्हालाच प्रश्न विचारतो. नमस्कार. मी नमस्कार. कौस्तुभ सहस्त्रबुद्धे. अरे बापरे, वाटत एवढं अवघड नाव तू पटकन घेतलंस एका धमाल. कौस्तुभ सहस्त्रबुद्धे. नभोवाणीला समालोचक आहे मी. काय नभोवाणीला समालोचक आहे. म्हणजे रेडिओवर जी गाणी येतात ना हा. त्या आधी मी समालोचन करतो. कसं? यानंतर आपण ऐकणार आहोत कहू ना प्यारी चित्रपटातलं गीत. गीताचे बोल आहेत ए आया ओ आया. अजून एखादं दाखवा. यानंतर आपण ऐकणार आहोत मर्डर सिनेमातलं गीत. गीताचे बोल आहेत वो वो वो. एवढे तर काय आहेत अजून? आहेत, बरेच आहेत तसे. मुद्दा तो नाहीये. मायराजींना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांना बघितल्यावर माझ्या मनात येतं प्रश्नच नाही बुवा. म्हणजे मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. अच्छा. आणि त्यांचं मराठी म्हणजे मराठी खूप छान बोलतात त्या. आणि मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तळ राखील तो पाणी चाखील या म्हणीचा अर्थ काय? तळ राखेल तो तळ राखील तोच पाणी चाखील याचा अर्थ काय? बापरी. नीट उत्तर द्या, नाही तर यो पंच टाकील. कोणीच सांगायचं नाही, त्या सांगणार एकट्या. कुणीही इतर कोणी तिला काही सांगू नका. म्हणजे तुम्ही ग्राउंडेड असाल तर तुम्हाला Yes, yes. गुड हा ग्राउंड इव्हेंट पूर्ण असल्यामुळे पूर्ण वाक्य. grounded आपण राहणं गरजेचं आहे. पूर्ण वाक्य सांगा. म्हणीचा अर्थ तळे राखी तो पाणी चाखी. जर तुम्ही ग्राउंडेड असाल तर तुम्ही खरे अभिनेता आहात हे तुम्हाला कळेल. वा. येस वा. वा, अरे एकदम वा, काय आहे? वा, वा, Standing standing ovation ovation. उत्तरासाठी. वाव. तुम्ही ग्राउंडेड असाल तर तुम्ही चांगले अभिनेते असता. वा 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 सांगा. वा. वा वा बसा. राखी ते- नाही, हे चुकलंय पण हे काय आहे असं? या हिशोबाने भुईमुगाची शेंग मोठी ऍक्टर असते. ग्राउंडेड. मला विचारायचं आहे. थांबा थांबा, ते कम्प्लीटच नाही झालं अजून. काय वेळ अजून? हा. तळ राखील तो पाणी चाखील याचा अर्थ तुम्ही सुबोधजींना विचारा. सर तुम्ही प्लीज सांगा त्यांना अर्थ. झी मराठी. हा, ते झालं. झी मराठी तरी समुद्र आहे आपल्यासाठी. हो, खरं तर मी सेटवर असताना म्हणजे मला काही अडलं तर सुबोध दादा त्याच्या ताब्यात सगळ्या गोष्टी असतात. तोच त्याचा काही नाही करत आहे. ज्याच्या ताब्यात सगळ्या गोष्टी असतात. त्याचाच त्या गोष्टींवरती अंतिम अधिकार असतो. जो या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवतो तोच त्याला त्याचा उपभोग शेवटचा घेऊ शकतो उपभोग किंवा तोच घेऊ मिळू शकतो. सर तुम्हाला एवढं कळतं मग तिला का तुम्ही नकार दिला? बरोबर, ती एवढे वर्ष सांभाळते. एवढे वर्ष तुम्हाला सांभाळतीये. तुमच्या औषधापासून सगळ्या गोष्टीची ती लक्ष ठेवते आणि तुम्ही ईशाला हरकत नाही, मी आहे. हे समालोचक आहे, समालोचक आहे तुम्ही. ग बसा. असो. ईशा मॅडमला एक विचारायचं होतं. मॅडम तुम्हाला मला विचारायचं आहे की पेपर एखादा जो असतो त्याला असं कसं चुरगाळतात माहिती आहे का तुम्हाला? कसं? हे बघा असं. तुम्हाला प्रश्न विचारायचा का त्रास द्यायचा? असं ते मधलं चांगली कॉमेडी होती. बसा. प्रश्न घ्या. वेळ कमी आपल्याकडे. मला जयदीप सरांना विचारायचं आहे. हा. बरं आहे ना? प्रश्न काय? त्याला बरं आहे, विचारलं कसं? अरे जाऊ द्या. तुम्ही आज सगळे पुण्यात आलेले आहे. हा. तर माझा बर्थडे आहे सर. अरे वा वा वा. आणि वा, वा. तुमचं मी स्वागत करतो. थोडी मिठाई माझ्यातर्फे. अरे वा वा वा. असाच आशीर्वाद आणि प्रेम असू द्या. वा, वा. मॅडम आज माझा बर्थडे आहे. तुम्ही पुण्यात आले, तुमचं स्वागत आहे. असंच आशीर्वाद आणि प्रेम असू द्या. मॅडम आज माझा बर्थडे आहे. तुम्ही पुण्यात आले, असाच आशीर्वाद आणि प्रेम. सर आज माझा बर्थडे आहे. तुम्ही पुण्यात आले, असाच आशीर्वाद आणि प्रेम असू द्या. एक मिनिट एक मिनिट. राहिले 2. काय सर
आज माझा बर्थडे आहे तुम्ही पुण्यात आले असाच आशीर्वाद प्रेम असू मॅडम तुम्ही पुण्यात आले आज माझा बर्थडे आहे असंच आशीर्वाद प्रेम असू द्या मॅडम तुम्ही आज पुण्यात आले आज माझा बर्थडे आहे असंच आशीर्वाद प्रेम असू द्या काय करताय आज माझा बर्थडे आहे एक मिनिट इकडे बघा. काय काय झालं काय हे खडीसाखर वाटण्यात अख्खा एपिसोड काढणार का तुम्ही? अरे बाबा त्यांनी तिळगुळावर अख्खा आठवडा काढला एक episode नाही काढू शकत काय emergency-ला. मग तिळगुळ तर सोड दिवाळीच्या टाइमला 2 आठवडे नुसतं चकल्यावरच हाणले येईल आता दिवाळी त्यांची. हा मग काय तर. अला ईशाच्या आईला एक अरे तू जागा घेतली हो माझी. घ्या घ्या प्रश्न घ्या. प्रश्न घ्या जागा मला घेऊन जा. तुम्हाला विचार एक्नॉलेज कसं आहे तुमचं ते बघूया म्हणजे जरा मी काही आवाज तुम्हाला काढून दाखवतो ते कुणाचे आहेत ते तुम्ही ओळखा हा? ओके. साडीवर नवं पाखरू आलंय जणू. फुलपाखरू येते. फुलपाखरू येते. मग बाई वाड्यावर चला. हा एक डायलॉग. एक झाला. दुसरा आयो केवढी गर्दी जमली रे इकडं. अरे टाळ्या हाना दणाणा. आणि तिसरा चले का कहता है बुझे राग कहता है जिस राग से पारोत बनते है उसे शत्रु संधा कहता है. वा, ते वा. सांगा. कोणाकोणाचे होते? हिळू फुले, हा मकरंद अनासपुरे हा. आणि शत्रुघ्न सिन्हा. चूक. मग सागर कारंडे हवा येऊ दे बघतो आम्ही. खरंय, बरोबर आहे त्यांची आवाज येते मला माहिती. आम्ही बघ हा, पुढचा प्रश्न घ्या. विक्रांत सरांना मला विचारायचं आहे की सर तुम्ही नेहमी असं म्हणता की म्हणजे आम्ही सिरियलमध्ये बघतो की झेंडे सर तुमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. तर खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. खरं आहे. आणि मग समजा एखाद दिवस तुम्हाला जर का झेंडे सरांना एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही महागातली महाग कोणशी कुठली गोष्ट द्याल त्यांना? विक्रांत म्हणून? हां, विक्रांत सरंजामे म्हणून. महागातली महाग. महागातली महाग हेलिकॉप्टर. ओ हेलिकॉप्टर देणार म्हटले. अरे शाळेची घंटा काय देत नाहीत बघा ते. म्हणजे बघा यांचं लग्न होतं. हा. हा? अरे अर्धी डायची पुडी दिली नाही त्यांना. अख्खी पुडी स्वतः वापरली केस काळे केले. तो माणूस पांढरा तो पांढराच बिचारा. अरे त्यांचं पण भलं झालं असतं की. काय बोलणार आता आपण? असू द्या असू द्या. काय माणसं. माझा पुढचा प्रश्न मी घेते. घ्या घ्या. अभिज्ञा भावेंना मला पुढचा प्रश्न विचारायचा. वा. अभिज्ञा, एका कलाकारासाठी जनरल नॉलेज किती महत्वाचं असतं असं तुला वाटतं? ऍक्टर म्हणून असतं ग्राउंड रूट लेवलला महत्वाचं असतं की नसतं? हो असतं. तर मला विचारायचं आहे अभिज्ञाला एक जनरल नॉलेज मधला प्रश्न. केसर कशापासून बनलं जातं? अरे नको ना यार. प्लीज पुणेकर तुला ऐकतायत अभिज्ञा, त्यांनाही काय जाणून घ्यायला आवडेल. बनवतात? केसर कसं केसर बनतं? कसं बनतं? कसं बनतं? नको ना शे. नाही पण काय- केसर कशापासून? आम्हाला ऐकायचं कसं बनतं. म्हणजे मला जे वाटत होतं ते सांग. हा हा Please, तेच तू आम्हाला तेच नाही नाही महत्वाचं आहे.